चिकन मोमोजसाठी लागणारे साहित्य: 2 कांदे, चिकन खिमा ॲक्च्युली लागतो, पण माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी मिक्सरमध्ये चिकन वाटून घेते, त्याचा खिमा करते. हा झाला चिकनचा खिमा. गॅस पेटवून त्यावर कढई. आता हे सगळं फोडणीचं साहित्य आहे. तेल, लसूण, 2 चिरलेले कांदे. हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. खिमा टाकला, चिकनचा खिमा, तो त्यामध्ये सगळं परतून घ्यायचा व्यवस्थित. त्याला पाणी सुटेपर्यंत सोया सॉस, चिली सॉस, गरम मसाला, थोडा चिकन मसाला. आता हे सगळं मिक्स करायचं व्यवस्थित. थोडीशी कोथिंबीर, मीठ, चवीपुरतं मीठ. आता हे सगळं व्यवस्थित परतलं. आता मोमोसाठी मैदा, 1 वाटी मैदा, त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं, थोडं तेल. आता हे चांगलं पीठ व्यवस्थित मळून घेतलं. आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले आणि ते लाटून घेतले. ते व्यवस्थित लाटून घ्यायचे आहे. बघता ना तुम्ही कसे लाटते. आता त्यामध्ये 1 चमचा चिकनच्या खिम्याचं सारण भरायचं आणि त्याला मोमोजचा आकार द्यायचा. आता तुम्हाला जसे कुठचे शेप येतात मोमोचे तसे तुम्ही देऊ शकता. मला हा येतोय त्यामुळे मी हाच देते. असे मी सगळे शेप देऊन मोमोज तयार करून ठेवते. ठीक आहे, ओके, तयार आहे. आता व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे ते, जेणेकरून सारण बाहेर नाही येणार. हे बघा, आता हे मी सगळे तयार करून घेतले. आता त्याला तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ते डीप फ्राय करायचं आहे मीडियम गॅसवर. हे बघा, मस्त एकदम गोल्डन डीप फ्राय करून झालेले आहे. कलर बघा किती छान आला आहे. एकदम कुरकुरीत दिसत आहेत ते. मस्त, एकदम गोल्डन कलर आला. आता हे सर्व करायचे शेजवान चटणी बरोबर. किती छान दिसत आहेत ना. गरमागरम मोमोज या खायला.